मित्र हो, आपल्या राजकारणामध्ये रोज काहीतरी नवं घडत असतं. अर्थात जनतेच्या हिताचं यामध्ये काहीही नसतं. असतं ते फक्त अंतर्गत राजकारण, खुर्चीचं राजकारण, पक्षीय राजकारण. सामान्य जनतेला अशा राजकारणाशी काहीही देणं घेणं नसतं. पण आता मात्र महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं व्हायला लागलेलं आहे. अनेक आमदार या विस्ताराची वाट पाहत आहेत. तर काही विद्यमान मंत्री धास्तावलेले आहेत. आणि केवळ धास्तावलेले नव्हे, शिंदे गटात कमालीची अस्वस्थताही पसरलेली आहे. मागच्या काही काळापासून काही मंत्री वादग्रस्त मंत्री म्हणून अधिक चर्चेला आलेले आहेत. आणि त्यामध्ये शिंदे गटाचे मंत्री आघाडीवर राहिलेले आहेत. आपल्या कृतीनं म्हणा किंवा त्यांच्या वादग्रस्त विधानानं त्याची मोठी चर्चाही झालेली आहे या वादग्रस्त मंत्र्यांची. एकनाथ शिंदे यांनीही अशा वेळी आपल्या मंत्र्यांना वारंवार सूचना केल्या, समज दिली. एकनाथ शिंदे यांनी समज देऊन सुद्धा काही मंत्र्यांनी आपल्या जिभेला लगाम घातलेला नाही. साहजिकच त्यामुळे शिंदे गटाची प्रतिमा ढासळलेली आहे. आता होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. बघा, आगामी निवडणुका आणि सरकारची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशानं हा मंत्रिमंडळ विस्तार अत्यंत कठोर निकषावर केला जाणार असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळं पक्षाची डोकेदुखी ठरणाऱ्या काही मंत्र्यांना थेट डच्चू दिला जाण्याची अधिक शक्यता आहे. मंत्रिमंडळ फेरबदलामुळे केवळ राजकीय गणित न पाहता थेट कामगिरीवर भर दिला जाणार आहे. आणि त्यानुसार वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती आहे. आता राजकारणामध्ये याची चर्चाही सुरू झालेली आहे. माध्यमासमोर विनाकारण वादग्रस्त विधानं करून पक्षाला आणि सरकारला सुद्धा अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची यादी हाय कमांडनं तयार केलेली आहे. अशा वाचाळवीर नेत्यामुळे पक्षाची प्रतिमा धुळीस मिळवणाऱ्या मंत्र्यांना आता डच्चू दिला जाईल अशी आतली माहिती आहे. त्यासोबत सध्या मंत्र्यांचं परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड देखील बनवलं जात आहे. गेल्या काही काळातील कामगिरीचा आलेख तपासला जातोय. ज्या मंत्र्यांच्या खात्याची कामगिरी संथ राहिली, ज्यांनी फाईलचा निपटारा वेगानं केलेला नाही किंवा ज्यांच्या मतदारसंघामध्ये पक्षाची ताकद घटलेली आहे, अशा नॉन परफॉर्मिंग मंत्र्यांना डच्चू दिला जाईल असं सुद्धा बोललं जाऊ लागलेलं आहे. आणि मग याऐवजी बऱ्याच काळापासून प्रतीक्षित असलेल्या नव्या चेहऱ्यांना, पक्षासाठी निष्ठापूर्वक काम करणाऱ्या तरुण आणि अभ्यासू आमदारांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. याआधी सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपल्या मंत्र्यांना कामगिरीबद्दल, त्याचबरोबर मीडिया समोर बोलताना भान राखण्याबद्दल वारंवार सूचना केलेल्या होत्या. काहींना कामगिरी सुधारण्याचाही थेट इशारा देण्यात आलेला होता. मात्र आता या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून थेट बाहेरचा रस्ता दाखवल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. यातील काही मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी आणि जनतेने सुद्धा तक्रारी केलेल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे अशा मंत्र्यांची नकारात्मक प्रगती पुस्तकं सोपवण्यात आलेली आहेत. या फेरबदलाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची सुद्धा माहिती मिळत आहे हायकमांड कडून. दरम्यान एकीकडे काही मंत्र्यांची खुर्ची धोक्यात आलेली असताना दुसरीकडे मंत्रिपदासाठी डोळे लावून बसलेल्या आमदारांनी आता मुंबई ते दिल्ली अशी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेऊन आपलं प्रगती पुस्तक कसं उत्तम आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न या इच्छुकाकडून केला जातोय. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस थांबणार की पुन्हा नवीन नाराजी नाट्य सुरू होणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्या घडामोडीचे पडसाद आपल्याला आता आपल्या राजकारणामध्ये दिसायला सुरुवात होईल. आपणही पाहूया काय काय होतंय ते. मित्रांनो, तोपर्यंत आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.